आता पण जर पाहिलं तर 5:33 हा घड्याळामध्ये टाइम झालाय. अजून 2 मॅचेस म्हणजे आहेत आपल्याकडे सेमीफायनल फायनल. बक्षीस वितरण 16 त्यासाठी वेळ हवाय. चला सिद्धेश विरकर थोडस गाई करा. सुनील वाडकर स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. नॉन स्ट्राईकला सिद्धेश विरकर. बॉलिंग मार्कवरती दशरथ वाडकर. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मजा येईल या मॅच मध्ये. सेमीफायनलचा थरार आहे. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून ओमसाई MTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसले ही मॅच पाहतायत त्यांचंही आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. तुम्ही पाहताय सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. दशरथ वाडकर बोरगाव या गावचा हा स्टार खेळाडू आणि पहिलाच बॉल. पहिला बॉल आडव्या बॅटनी आपल्या पट्ट्यात घेतला आणि या बॉलचा कार्यक्रम करून टाकलाय. पहिल्या बॉल वरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये पहिल्या बॉल वरती ठोकलेला उत्तुंग अप्रतिम षटकार. मॅचला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉल ती प्रेक्षकांना समजलं असेल की या मॅच मध्ये किती षटकार लागणार आहेत, किती चौकार लागणार आहेत, किती विकेट्स येणार आहेत. म्हणजे या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने रंगत आहे. पुढचा बॉल दशरथ वाडकर टू सुनील यांच्यासाठी. हा फटका ऑन द राईज समोर खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी फुटबॉल स्टाईलने दशरथ वाडकर यांनी बॉल अडवलाय. कोणती रन इथे दिली जाणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. दशरथ वाडकर एक नामवंत बॉलर आहेत परंतु त्यांच्या समोर बॅटरही त्याच पद्धतीने आपण जर विचार केला सुनील आणि सिद्धेश विरकर ही जोडी सुद्धा अप्रतिम आहे. चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं या सीझन मध्ये. हा बॉल चांगला आहे बा. गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर बॉल स्किट होताना पाहायला मिळाला. वेगाने बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. बोरगाव संघाचा दबदबा अनेक वर्ष वाईट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिलाय. अनेकदा त्यांच्या माध्यमातून अनेक मोठ्या स्पर्धाही जिंकल्या गेल्यात. त्यामुळे बोरगाव हा संघ वाईट टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती महत्वाचा संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु मालतपूर संघ सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहे. हा बॉल पाहावं लागेल आणि इथे पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा वाईट बॉल आहे. टोटल धावसंख्या स्कोरबोर्ड लागते ती 7 धावा 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहिलं षटक तुम्ही पाहताय प्रगतीपथावरती आहे. सेमीफायनलचा थरार तुम्ही पाहताय. अप्रतिम आयोजन पाहायला मिळतंय. हा फटका ऑन द राईज समोर खेळलाय जिथे क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न चांगला राहिलाय. व्हॉट अ कॅच. शुभम यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. पहिला त्यांचा पाय सटकला, बॉल हातामध्ये आला, तदनंतर हातातून सुटला आणि नंतर मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यांनी झेल हा कंप्लीट केलाय. व्हॉट अ कॅच. अप्रतिम कॅच. अगदी रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता या बॉलचा. ओमसाई MTC त्या ठिकाणी दाखवेल कारण हा झेल अप्रतिम पकडलाय. बॉलवरती ते गेले परंतु तिथे त्यांचा पाय स्किड झाला. थोडेसे त्या ठिकाणी घसरले ते परंतु बॉल हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला. बॉल हातातून सुटला आणि नंतर शेवटच्या अटेम्प्ट मध्ये त्यांनी हा कॅच कंप्लीट केलाय. शुभम. क्वालिटी कॅच. अप्रतिम कॅच. विकेटचं पतन होत आहे. सुनील मैदानाच्या बाहेर जात आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हर्षल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विकेटचं पतन झालंय. कमबॅक केले बोरगाव टीमनी या मॅच मध्ये. पुढचा बॉल. हा फटका जोरकस मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय का. रेस लागले बॉल आणि फिल्डर मध्ये. धावा किती घेतल्यात तर 2 धावा घेतल्यात. देखना स्ट्रोक खेळला होता. ऑफ साइडचे फटके पाहायला मजा येते क्रिकेटमध्ये. कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला हा बॉल हवेत तरंगत होता परंतु पाठलाग चांगला राहिला. फिल्डरनी खूप चांगल्या पद्धतीने पाठलाग केला. बॉलचा बॉल अडवला. 2 धावा सेव्ह केल्या या ठिकाणी. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. विकेट्स आले, रन्स आले, षटकार आला,
सगळ्या गोष्टी अगदी या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, कोणती रन मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त राहिला. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती 9 धावा स्कोरबोर्डती लागतायत. हे षटक म्हटलं ना तर कभी खुशी कभी गम असं राहिलं. पहिल्या बॉलवरती षटकार आला, एक विकेटही आली, तदनंतर शेवटचा बॉल डॉटही आला आणि खूप मजेदार षटक राहिले. सामनाही अगदी शेवटच्या बॉलपर्यंत तुम्हाला समजणार नाहीये कोणती टीम हा सामना घेऊन जाईल, कारण मालतपूर विपक्ष बोरगाव असा हा मोठा सामना पाहताय तुम्ही सेमीफायनल क्रमांक 2 चा. सेकंड ओव्हर मध्ये अगदी सुरेश वाडकर यांना आणलंय टीम बोरगावने. आता स्ट्राईक एंडला सिद्धेश विरकर यांना संधी मिळाली. आता पहिल्यांदा ते पहिला बॉल फेस करतील. सिद्धेश विरकर यांच्यावरती खूप गोष्टी अवलंबून आहेत. या 12 बॉल मध्ये धावा किती स्कोरबोर्डती लावल्या जात आहेत, हे सर्व गोष्टी, ही मॅच कोणाच्या बाजूने जाते, हे सर्व गोष्टी या 12 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. फर्स्ट इनिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना तुम्ही पाहताय. सिद्धेश विरकर स्ट्राईक एंडला. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, ताकदवर स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. प्रेक्षक सांगतील धावा किती आहेत, परंतु फटक्यामध्ये होती ताकद. फटका अगदी सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. धावा मिळतील 4. चौकार. पहिल्या बॉलवरती हात खोललेत, पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. हल्ले प्रति हल्ले तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीम पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पुढचा बॉल, या बॉलवरती ऑन द राईज, फटका चांगला आहे. ऑन साइडला प्रयत्न, इथे फसलेत पहा. सोपा झेल सोडलाय त्या ठिकाणी. वाईड स्क्वेअर, डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला, परंतु बॉल त्यांच्या हातामधून सटकलाय आणि जीवदान मिळालंय सिद्धेश विरकर यांना. प्रयत्न त्यांचा आहे की मला जास्तीचे रन बनवायचे आहेत, मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. स्वतःची विकेट त्या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न त्यांचा नाहीये. त्यांना माहीत आहे टीम बोरगाव संघ विचार केला तर बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडेही खूप मोठी आहे, त्या कारणाने आपल्याला आक्रमण करावं लागेल. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळाली. म्हणजे या षटकामध्ये 2 बॉलच्या पाठीमागे 5 धावा आल्यात आतापर्यंत. पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, अगदी खोला टाकलेला बॉल होता. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. ऑन ड्राईव्ह करण्यात आला. 6 धावा आल्या. तर 3 बॉलच्या पाठीमागे एकूण धावसंख्या आम्ही तुम्हाला सांगू 15 धावा स्कोरबोर्डती लागतात. 3 षटकांची ही झटपट मॅच आहे. सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस सिद्धेश विरकरनी या बॉलला उचललाय, हवेमध्ये बॉल तरंगतोय. सोपा झेल आहे आणि झेल पकडलाय. सिद्धेश विरकर यांची इनिंग इथे समाप्त होताना पाहायला मिळते. ऑन साइडला जबरदस्त टोला होता, परंतु बॉलनी लांबी तेवढी पाहिजे होती तेवढी देता आलेली नाहीये. बॉल हवेत बराच काळ तरंगत राहिला. अगदी क्षेत्ररक्षकाचा आता कौतुक करावं लागेल, कारण ही कॅच जर सोडली असती ना तर मात्र बोरगावचे जे प्रेक्षक इथे आलेत, जे पाठीराख्या आहेत, त्यांच्या मुखामधून त्यांच्यासाठी गोड शब्द आले असते, परंतु कॅच पकडलाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नामदेव आलेत. नामदेव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रामकृष्ण हरी, आता तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील नामदेव. या बॉलवरती टॅप स्ट्रोक खेळाय, खेळू का नको, बॅकफुटला खेळू का फ्रंट फुटला खेळू. अगदी हा बॉल प्लेस केला, कोणतीही रन नसेल, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आणि सुरेश यांचं मी कौतुक करेन यार, कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर ते घाबरलेले नाहीत. आपली लाईन लेंथ वरती त्यांचं लक्ष केंद्रित त्यांनी स्वतः केलं. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली. पुढचा बॉल, हा फटका ऑन साइडला खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपला आहेत. सी कॉर्नरला बेगाने येत आहेत. थ्रो केलाय, तोपर्यंत 2 धावा घेण्यापासून
बॅट्समनला तुम्ही थांबवू शकत नाही. धावा स्कोरबोर्डती लागतात एकूण 17 धावा, 17 रन्स स्कोरबोर्ड वरती. 2 षटकांची समाप्ती इथे समाप्त होताना पाहायला मिळते. 8.5च्या सरीने हा संघ पुढे चाललाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या तुम्हाला 35 पर्यंत नेमून ठेवावी लागेल या मॅच मध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिले बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यानंतर बरोबर 8:30 वाजता हे क्रिकेट सुरू झालंय. नॉन स्टॉप अतिशय चांगल्या पद्धतीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रत्येक संघाने आपला 100% इथे देण्याचा प्रयत्न केला. आता जय पराजय हा क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ असो त्याच्यामध्ये होतच असतो. एका टीमला जिंकायचंय, एका टीमला हारायचंय, परंतु तुमचे प्रयत्न तुम्ही 100% देता, या गोष्टी महत्वाच्या असतात. कोणत्याही गेम मध्ये चांगलं क्रिकेट आम्हाला पाहायला मिळालं. त्यामध्ये मी धावली टीमचं कौतुक करेन, कारण धावली टीमने जो खेळ केलाय तो खेळ अप्रतिम राहिलाय. प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम धावली टीमने केलं, कारण सर्वच खेळाडू युवा आहेत. कोणी नाशिक वरून आलाय, कोणी वाईवरून आला होता. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकंसं नाहीये. क्षेत्ररक्षक दशरथ वाडकर वेगाने येत आहेत, तोपर्यंत धावा मात्र किती घेतल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पहिला बॉल त्याच्यावरती 2 धावा 19 स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आनंद घेत आहेत. रंगपंचमी प्रत्येकाने साजरी केले आणि आज मात्र मालतपूर या संघाने दाखवून दिले गावाने की आम्ही धुळीवंदन, आम्ही रंगपंचमी क्रिकेटमय वातावरणामध्ये साजरी केली. हा फटका फसलाय. पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटनं प्रयत्न केला जाईल का, नाहीये. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 20 धावा स्कोरबोर्डती लागतायत, 20 रन्स. मालतपूर संघाला प्रयत्न करावा लागेल. तितकीशी बॅटिंग झालेली नाहीये. 30 पेक्षा जास्त धावा तुम्हाला कराव्या लागतील. पुढचा बॉल नामदेव यांच्यासाठी. हा बॉल पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड, फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका हवेत फसलाय. झेल घेण्याची नामी संधी आहे आणि अप्रतिम झेल पकडलाय. शैलेश यांचं कौतुक करावं लागेल. पंकजदादा वाडकर यांचे बंधू आहेत शैलेश, आणि त्यांनी एक चांगला अचूक अप्रतिम जजमेंट वेल राहिलं, चांगला झेल पकडलाय. क्या बात आहे. पहा, इथे झेल सुटला असता कदाचित 2 धावाही गेल्या असत्या आणि त्या कारणाने झेल खूप इम्पॉर्टंट होता आणि विकेट्सचं पतन झालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल गोळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 21 धावा, 21 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ इथे समाप्त होतोय, म्हणजे पुढे 2 बॉल आहेत. राहुल गोळे मैदानाच्या आतमध्ये गेलेत, त्यांना मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. प्रेक्षकांची अपेक्षा आहे. मालतपूर ग्रामस्थ या ठिकाणी बसलेत आणि आता मात्र थोडेसे ते शांत झालेत, कारण टीमची धावसंख्या तितकी जमलेली नाहीये. खात्यामध्ये तेवढ्या धावा नाही आहेत, परंतु 2 बॉल काफी आहेत. पुढे आले, खेळण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला बॉल अगदी बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करताना राहुल गोळे आणि बॅट्समन. शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवरती जर षटकार ठोकला तर राहुल गोळे यांच्यासाठी पारितोषिक जमा झालंय. 501 रुपये त्यांना दिले जातील. शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 23 धावा. शेवटचा बॉल राहुल गोळे स्ट्राइक एंडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे गेले आणि बॅटची कडा लागली. एक सिंगल मिळेल, त्या पलीकडे काही मिळणार नाही. 24 वरती समाधान मानावं लागतंय टीम मालतपूरला. 25चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत आणि मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान आम्ही करतोय. आदरणीय आमचे
केशवदादा श्यामराम वाडकर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय आमचे किसन नारायण वाडकर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय आमचे प्रमोद दादा बिलारे यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. 24 तवा स्कोर 24 तवा स्कोरबोर्डती लागल्यात आणि 25चं टार्गेट आहे या मॅच मध्ये सिकेएम बोरगाव संघासमोर. जयराज वाडकर आणि त्यांची संपूर्ण टीम लाईनअपनी अगदी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. हे शिस्तीचं क्रिकेट आहे आणि वाई तालुका म्हटलं की अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक खेळ प्रत्येक क्रिकेटचे सामने स्पर्धा अगदी शिस्तीने खेळले जातात. एकाच ड्रेस कोड मध्ये संपूर्ण संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आज बऱ्याच संघाने आपण जर पाहिलं तर त्यांचा ड्रेस कोड अगदी एकसारखा पाहायला मिळाला. या सर्व गोष्टी वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी त्यांचंही मी कौतुक करेन. आदरणीय आमचे संतोष दादा वाडकर जे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या क्रिकेट स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचंही कौतुक करावं लागेल. प्रेक्षकांना विनंती आहे अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेरून या आपण सामना सुरू होतोय. चला क्षेत्ररक्षणाची रचना करा. बॅटिंग करणारी टीम बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आदरणीय अशोक दादा गोळे यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. अशोक दादा गोळे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, अर्थातच जयराज वाडकर आणि दशरथ वाडकर. आता मात्र ओपनिंग साठी म्हणजेच डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही स्टार बॅट्समन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या मॅच मध्ये मजा येईल कारण मालतपूर टीम म्हणले की त्यांच्याकडे बॅटिंग पेक्षा बॉलिंग खूप चांगली आहे मालतपूर टीमची आणि त्या कारणाने या मॅच मध्ये मजा येईल. 25चं टार्गेट आहे. 25चं टार्गेट तितकं सोपं नाहीये. संध्याकाळचं सत्र आहे. बॉल तितकासा ट्रॅव्हल होत नाही. त्या सर्व गोष्टीचा विचार करूनच टीम मालतपूर मैदानाच्या आतमध्ये उतरली असेल. पहिलं षटक सिद्धेश विरकर. थोडीशी गाई करा, यानंतर एक मॅच आहे. आपल्याला विनंती आहे कारण बॅड लाईटचा आपल्याला कोणालाही सामना करायचा नाहीये. एक मॅच आहे म्हणजेच फायनलचा सामना आहे. जयराज वाडकर स्ट्राइक एंडला जाऊन पोहोचलेत आणि सिद्धेश विरकर यांच्या हातामध्ये बॉल असेल. पहिला बॉल सेमी फायनल क्रमांक 2चा हा पहिला बॉल सेकंड इनिंग मध्ये सिद्धेश विरकर पहिला बॉल घेऊन निघतील. समोर आहेत जयराज वाडकर. पहिल्याच बॉल वरती फटका चांगला आहे, देखना स्ट्रोक आहे, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न इथे शेवटच्या क्षणी बॉल अडवलाय. अगदी धकधक वाढली होती आमच्या सर्वच प्रेक्षकांची, त्याचबरोबर आमच्या मालतपूर वाशियांची, कारण हा बॉल अगदी काही सेंटीमीटरनं आतमध्ये बॉल पकडला आणि त्या ठिकाणी आमचे अक्षय वाडकर होते. बॅकफुटला गेले, पॉवरफुल स्ट्रोक, खेळण्याचा प्रयत्न राहिला, स्क्वेअर कटचा फटका, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 2 चेंडू 3 धावा स्कोरबोर्डती लागतात. सिद्धेश विरकर विरुद्ध जयराज वाडकर असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते तुम्हाला. आता दुपारचं सत्र जसं समाप्त झालं, संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आलो. धावा कमी बनतायत, त्या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न राहतोय टीमचा. आणखी एक चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. प्रयत्न इथे असेल सिंगल देण्याचा. क्या बात आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 4 धावा स्कोरबोर्डती लागल्यात, 4 रन. प्रत्येक बॉल मोजून मापून त्या ठिकाणी चांगला टाकण्याचा प्रयत्न राहिलाय सिद्धेश विरकरचा. फुलरलेनचे जास्तीचे चेंडू हाताळले जात आहेत, त्यांना माहित आहे, कारण त्या ठिकाणी बॉल जास्तीचा ट्रॅव्हल होत नाही. कॅचेस सुद्धा घेऊ शकतात. या वरच्या 2 विकेट्स जर प्राप्त केल्या तर मालतपूर टीम सामन्यामध्ये येऊ शकते. हा फटका पाठीमागे खेळलाय, सिंगल मिळेल.
सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 5 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 4 बॉलचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. 5 धावा स्कोरबोर्डती लागतात. 20 धावांची गरज असेल इथून पुढे सामना जिंकण्यासाठी. सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बोरगाव विपक्ष मालतपूर. 20चं टार्गेट आहे आता इथून पुढे जिंकण्यासाठी. यावेळेस पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे, खराब बॉल आहे, हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. बाउन्सर मारण्याचा प्रयत्न होता सिद्धेश विरकर यांचा, परंतु दिशा चांगली व्यवस्थित नव्हती, दिशा चांगली नव्हती, त्या कारणाने हा वाईट बॉल आहे. 2 बॉल आणखी टाकायचे आहेत. आतापर्यंत 6 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा देखना सुरेख फटका. टायमिंग प्रॉपर होतं, नजाकत होती फटक्यामध्ये. क्लासिकल दर्जेदार स्ट्रोक दशरथ वाडकरच्या बॅटमधून आलेला आजच्या दिवसामधील सुपर डुपर अप्रतिम फटका. धावा मिळतील 4. चौकार. क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला पहा. त्यासाठीच की दशरथ वाडकरला तिसऱ्या मॅच मध्ये ओपनिंग साठी आणलंय. पुढचा बॉल म्हणजे शेवटचा बॉल. खोला टाकलेला बॉल इथे दांडी 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 गुल केले. शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त केले. कौतुक करावं तेवढं कमी असेल यार सिद्धेश विरकर. या अगोदरच्या बॉलवरती तू मला चौकार मारू शकतोस, तर या बॉलवरती मी तुला क्लीन बोल्ड करू शकतो. काय बॉल होता, खोला टाकलेला प्रॉपर त्या ठिकाणी यॉर्कर बॉल आणि त्याच्यावरती क्लीन बोल्ड केलाय. धावसंख्याकडे जाऊया आपण. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 10 धावा स्कोरबोर्डती लागतात. म्हणजे इथून पुढे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 15 धावांची. दत्तू वाडकर यांच्या माध्यमातून अगदी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय सिद्धेश विरकर यांच्या बॉलिंग साठी. परंतु काम संपलेलं नाहीये मित्रांनो. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. बोरगाव संघ म्हटलं ना की तेही शेवटच्या बॉल पर्यंत लढतात आणि मालतपूर संघाचा विचार केला तर तेही ही मॅच सोडणार नाहीयेत. कारण एकाच वेगळा आनंद आहे. आपल्या ग्रामस्थांच्या समोर खेळण्याचा आनंद वेगळा आहे. आणि अनेकदा घरामध्ये ज्या वेळेला आपण मॅचेस साठी येत असतो त्यावेळेला आपलेच घरचे काय म्हणत असतात, तू काय बाहेर जाऊन तू काय करणार आहेस, दररोज तो तुम्ही हारून येता. परंतु आज मात्र त्यांच्या समोर एक दाखवण्याची वेळ आले की आम्ही इथे ही स्पर्धा जिंकू शकतो, या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाऊ शकतो. अगदी 12 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. आणि बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय राहुल गोळे, सध्याच्या घडीला चर्चेत असणारं नाव. पहिला बॉल जयराज वाडकर यांच्यासाठी. फटका पाठीमागे जातोय. इथे नशिबाची साथ नाहीये, झेल प्राप्त होऊ शकला असता परंतु पाठीमागे अडथळा आहे. राहुल गोळे त्यांचे हात मात्र अगदी कपाळावरती गेले. त्यांना माहित होतं या विकेटचं मोल काय आहे. जयराज वाडकरला या ओव्हर मध्ये जर आउट केलं तर मात्र ही मॅच कोणत्याही दिशेने जाऊ शकते. राम वाडकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे जयराज वाडकर यांच्या विकेटसाठी. राहुल गोळे चांगले बॉलर आहेत, अनुभव आहे त्यांच्याकडे आणि तोच अनुभव इथे या मॅच मध्ये त्यांना ओतावा लागेल. पुढचा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. झेल झाला तर सेलिब्रेशन पाहावं लागेल आणि इथे तुम्ही सेलिब्रेशन पहा. राहुल गोळे सेलिब्रेशन. ओम साई एमटीसी कॅमेरामॅन त्यांना टिपतील. 201चं पारितोषिक आलंय. विकेट मोठी होती, सेलिब्रेशनही मोठं राहणार कारण जयराज वाडकर सारख्या बॅट्समनला आउट केलंय. नाम आहे राहुल गोळे, नाम तो सुना ही होगा. दत्तू वाडकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आहे. वाह काय बॉलिंग आहे. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न होता. ज्या पद्धतीने हा गुड लेन स्पॉट वरती बॉल पडल्यानंतर स्किड झाला. ऑफ साइडचा बॉल होता तो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला. चांगल्या पद्धतीने कॅच पकडली. ओम साई एमटीसी तुम्हाला रिप्ले मध्ये दाखवत असेल आणि तुम्ही आनंद घेता या क्रिकेट स्पर्धेचा.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम आलेत. आता या मॅच मध्ये थोडस आमचे ज्येष्ठ नागरिक जे गावावरून आलेत त्यांना आता वाटत असेल की आपण ही मॅच जिंकू शकतो, परंतु या सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने मैदानामध्ये खेळाडूंना वाटल्या पाहिजेत. परंतु खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही पाहिले ना, प्रत्येक खेळाडूंच्या चेहऱ्यावरती वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे, उत्साह आहे. आणि राहुल गोळे आपल्या फॉर्म मध्ये आलाय, विकेट त्याला प्राप्त झाले. आता मजा येईल. इथून पुढचे 4 बॉल आणखी आक्रमक पद्धतीने टाकले जातील. हकोला टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय चांगला, त्या ठिकाणी एक सिंगल तर प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न, विकेटचं पतन होऊ शकतं का पाहावं लागेल. चुकीच्या एंडला थ्रो केला, या गोष्टी करू शकत नाहीये तुम्ही. विकेट मिळू शकले असते. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. आता बोरगाव संघाचा प्रयत्न असेल की एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे, दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. या सर्व गोष्टी आता मॅच मध्ये होत राहतील. कधी मालतपूरच्या दिशेने सामना जाईल, कधी बोरगावच्या दिशेने सामना जाईल. या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. अशा प्रकारचा सामना प्रत्येक आमच्या प्रेक्षकाला आवडतो. 13 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. इथून पुढे 12ची गरज आहे. मजा आली या मॅच मध्ये आतापर्यंत. राहुल गोळे चांगली बॉलिंग करतायत आणि क्षेत्ररक्षकांनाही त्यांना साथ द्यावी लागेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका आहे. बॉल थांबू शकतील का? नाही थांबू शकत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. क्वालिटी स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका, स्क्वेअर कटचा फटका. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. चौकार. 17 धावा स्कोरबोर्डती आल्यात आणि हा चौकार जर आपण पाहिला ना तर अगदी बोरगावच्या जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना दिलासा देणारा चौकार होता. कारण थोडीशी धडधड वाढली होती, डॉट बॉल जास्त येत होते, विकेट प्राप्त झाली होती. या सर्व गोष्टींवरती अगदी आपण जर पाहिलं ना तर या बॅटरनी खूप चांगलं काम केलंय. एक चांगला स्ट्रोक त्यांनी खेळलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय, त्या ठिकाणी डीपला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होतोय का? बॅकअप आहे पाठीमागे. एक सिंगल आले. धाव फलक पुन्हा एकदा जाऊया. 18 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 7 धावांची गरज आहे आणि बॉलही 7 आहेत. मालतपूरचे सर्व प्रेक्षक जे त्याचबरोबर आमचे नागरिक आहेत थोडेसे थंड झाले, कारण त्यांना माहिती आहे ही मॅच हातातून सटकते की काय. 7 बॉल 7 धावांची गरज आहे. राहुल गोळे यांना हा बॉल डॉट करावा लागेल जर सामन्यामध्ये राहायचं तर. हा फटका जबरदस्त, डाऊन द ग्राउंड फटका जबरदस्त देखना आहे. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या वाघाने षटका ठोकलाय. नाव आहे सुरेश यांच्या बॅट मधून आलेला लॉंग अँड लॉंग आणि स्ट्रॉंग षटकार. सामना उद्ध्वस्त केला यार या षटकाराने. सुरेश यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सिक्कीम बोरगाव संघ कित्येक वर्ष व्हाईट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दादा संघ म्हणून त्याच्याकडे का पाहिलं जातं त्याची कारण मित्रांनो हे आहेत. 6-7 नंबर पर्यंत बॅटिंग ऑर्डर जबरदस्त आहे आणि त्या बॅटिंग ऑर्डरने आज या ठिकाणी दाखवून दिलंय. आता केवळ एका धावेची गरज आहे. प्रयत्न चांगला राहिला मालतपूर संघाचा, परंतु शेवटच्या बॉलवरती हा षटकार आलाय. मनाला चटका देऊन जाणारा हा षटकार होता मालतपूर यांच्यासाठी. ऑन द राईस फटका खेळलाय, हवेत आहे. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. मॅच इथे फिनिश होते आणि टीम बोरगाव संघाने इथे विजय प्राप्त केलाय. सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये फायनलचा सामना असेल. इथे आपण जर विचार केला तर दसवडी विपक्ष बोरगाव